नमस्कार मंडळी. नमस्कार. काल का परवा व्हिडिओ टाकला होता मी की सोनूची मम्मी म्हणत होती मै सोनोग्राफी करा, फोटो सेशन करा, डोळे जेवण करा, नाही तर मी माहेरी जाते असं म्हणत होती ना तू. त्या व्हिडिओला मला सगळ्यांनी कमेंट केल्या की तू करतो तर मग बोलून वगैरे कशाला दाखवतो, करून घे वगैरे. वाईट वाटलं मला थोडंसं कमेंट वाचून, पण चांगलंच सांगत होत तुम्ही. तर माझं काही चुकलं असेल तर माफ करा. आणि आज मी सोनूच्या मम्मीला दवाखान्यात घेऊन गेलतो, तिची सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर जर टेन्शन आलं आम्हाला, कारण थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा निघाला की जे बाळ आहे पोटात त्याच्या मेंदूमध्ये एक साईड थोडीशी सुजलेली आहे. सुजलेली म्हणजे अशी फुगलेली आहे ती. त्याचं कारण असं आहे, तिथं एक पोकळी राहते मेंदूमध्ये. डॉक्टरने जसं सांगितलं तसं सांगतो मी. आणि त्याच्यात पाणी राहतं, त्याला काहीतरी लुब्रिकंट्स वगैरे म्हणते ते. त्याची एक लेवल राहते. समजा 5 लेवल आहे तर ती 5च असली पाहिजे. 4, 3 आहे म्हणजे कमी आहे, आणि 6, 7 आहे म्हणजे जास्त आहे. तर सोनोग्राफीत थोडी ती पाण्याची लेवल जास्त दाखवली. आता त्याच्यावर काही ट्रीटमेंट करता येत नाही. ती जर आणखीन वाढली तर मग लय मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि मग त्याच्यावर इलाज केव्हा करता येईल, जेव्हा डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मग ते काहीतरी नळी वगैरे टाकून ते एक्स्ट्राचं पाणी काढून घेते. तुम्ही ऐकलं असाल ना, बऱ्याच जणांच्या पाठीत पाणी झालं, पोटात पाणी झालं. तर पाणी ऑलरेडी असतं काहीतरी प्रमाणात, बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मग ते काढून घेते. बस तसंच समजा तुम्ही. तर असा प्रॉब्लेम आहे. तर आता परत सोनोग्राफी करायला सांगितली. 15 दिवसांना परत बोलवलं सोनोग्राफी करायला. हा, आणि सोनोग्राफी संभाजीनगरला करायला सांगितली, मोठ्या दवाखान्यामध्ये. तर आम्ही आज रविदीप हॉस्पिटलला गेलो होतो, जिथं माझी ट्रीटमेंट चालू आहे. हा, तर त्या डॉक्टरांनी समजून सांगितलं व्यवस्थित. जर ती लेवल वाढली पाण्याची तर मग प्रॉब्लेम येईल आपल्याला, आणि जर ती ह्या 15 दिवसात कमी झाली तर मग प्रॉब्लेम नाही म्हणे. तर असा विषय जर कोणाच्या बाबतीत घडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काय तुम्ही केलं होतं काय नाही. हा, जे सोनोग्राफी केली आम्ही नवकार सोनोग्राफी सेंटरला, ते डॉक्टर म्हणले की ही अतिशय दुर्मिळ केस आहे. मी जेव्हापासून करायला लागलो ना, ही तुमची केस पहिलीच आली म्हणले. तर त्याच्यासाठी आता परत सोनोग्राफी करायची आहे. बोल ना तू काहीतरी. ही शांतच झाली, हिला प्रॉब्लेम सांगितल्यापासून बोलून राहिली जरा जास्त. त्यांनी सांगितलं ना की असं जास्त हे झालं, आता सोनोग्राफी करा संभाजीनगरला जाऊन, आणि आता काही करू बी शकत नाही म्हणून. आता त्याच्यावर इलाज नाही करता येत म्हणले ते, कारण ते पोटामध्ये बाळ आहे, त्याचा जन्मच नाही झाला, तर त्याचं काही इलाज नाही करता येत. पण समजा त्या बाळाची पाण्याची, मेंदूमधल्या पाण्याची जर लेवल वाढली तर त्याचा जन्म झाल्यावर ते पाणी काढावं लागणार आहे. हा, उपचार करता येण्यासारखं आहे ना, धोका नाही काही, काढता येतं ते पाणी, तू टेन्शन घेऊ नको. ठीक आहे. तर आता 15 दिवसांना परत सोनोग्राफी आहे संभाजीनगरला. त्यांनी 15 दिवस आता बघायचं आहे. जर ती पाण्याची लेवल कमी झाली तर ते नशीब आपलं, आणि वाढली तर मग ते बी आमचंच नशीब समजा. तर बाळाचा जन्म होईल आता 1.5-2 महिन्यांना, त्याच्यानंतर ते बरं होईल. ते बाळावरती इलाज करता येईल, पण आता सध्या काही इलाज करता येत नाही. तर त्यांनी तरी बी आता त्यांच्या हिशोबानं ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. तिला आज सलाईन लावली, त्याच्यात काही इंजेक्शन वगैरे सोडले त्यांनी. हिच्यावरच ट्रीटमेंट करता येईल सोनूच्या मम्मीवर, बाळावर काही नाही करता येत. ह्या ट्रीटमेंटचा बी त्याच्यावर परिणाम नाही होणार, पण ही सदृढ राहावी बुवा याच्यासाठी ट्रीटमेंट केली त्यांनी. औषध गोळ्या दिले पा. हा, हिला हे आज औषधं दिले, परत प्रोटीनचं पावडर दिलं, हे काहीतरी पुड्या पाड्या दिल्या, गोळ्या दिल्या तिला आज. पुड्या दिल्या खूप मोठे. हा, आणि गोळ्या दिल्या, परत आणायच्या गोळ्या 5 दिवसाच्या दिलेल्या आहे बघा. आणि तिला आता फळं वगैरे ते बी खायचं सांगितलं डॉक्टरनं भरपूर. नारळ पाणी वगैरे खा म्हणे. तर ते उद्या आणीन मी, आज काही आणणं नाही झालं. तर इकडं बघू. तास आहे मंडळी, थोडंसं
नाराज झालो आम्ही, कारण आतापर्यंत सगळे क्लिअर सांगत होते आणि आता अचानकच थोडासा प्रॉब्लेम सांगितला तर टेन्शन आलं जरसक. टेन्शनच आहे आता 15 दिवस. हा, पण आम्ही आता पुढचं पूर्ण जसं डॉक्टर म्हणन तसं ऐकणार आहे आणि तशी काळजी घेणार आहे. आणि डॉक्टरने आता 2 महिने आराम बी करायला सांगितला. हा, हिला कम्प्लीट बेड रेस्ट घ्या म्हणले. काम करू नका, दगदग करू नका. तर तुला जेवढं झालं तेवढं कर. मी काही तुला म्हणणार नाही की तू हे केलं नाही ते केलं नाही. मी शक्य होईल तितके मय कामं स्वतः करून घेत जाईल. तो आराम करा जाईल. तर हा ब्लड युरिनचा रिपोर्ट आहे, ब्लड युरिन टेस्टचा. हे सगळं नॉर्मल आहे, याच्यात काही तिला निघलं नाही. आता हे बघा तुम्ही, इथं तुम्हाला दिसत असं पाय 1174 ग्रॅम, म्हणजे 1 किलो 174 ग्रॅम बाळाचं वजन भरलं. आणि ह्याच्या वरलं आहे ना लिहिलेलं, याच्यामध्ये थोडंसं डार्क अक्षरामध्ये एक ओळ लिहिलेलं पहा, माइल्डली प्रॉमिनंट लेफ्ट पोस्टेरियर लॅटरल हॉर्न नोटेड मेजरिंग 8.2 mm. तर हा इशू आहे आपला, म्हणून त्यांनी हायलाईट केलेलं आहे. तर बघता येईल आता काय होतं. तर आहे का नाही सोनुष मम्मी? 15 दिवसानं क्लिअर होईल. थोडंसं टेन्शन येतं आहे आम्हाला, पण तू टेन्शन काही घेऊ नको. पूर्ण मी डॉक्टरला विचारलं की बाबा नंतर बी आता काही प्रॉब्लेम दाखवताय तुम्ही म्हणलं, तर हा नंतर क्युरेबल आहे का, हा बरा होईन का नंतर? तर ते म्हणले की हो बरा होतो, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.